नमस्कार मित्रांनो, आयुष्यात अनेक संकटरूपी वादळ येतात आणि आपलं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात. मग आपलं हळवं मन खचून जातं, अस्वस्थ होतं. त्या वेदनेचे आक्रोश तुमच्या अंतःकरणातून बाहेर येण्यासाठी धडपडतात. तुम्ही अनेक दुःख, वेदना, यातना भोगल्या, अनेक वेळा आयुष्य दुभंगल्याचे भास झाले. अगणित वेदनेचे अश्रू वाहताना या परिस्थितीनं पाहिले आणि या भकात झालेल्या आयुष्याकडे तो त्रयस्थ म्हणून तो त्याच्याच वेदना न्याहाळत होता. विपरीत परिस्थितीत काही जण तुम्हाला मदतीचा हात देण्याऐवजी कटकारस्थानाचा दंश करायला पाहतात. मग खचून जातो हा जीव. ही प्रचंड निराशा तुमच्या मनाचं खच्चीकरण करायला सुरुवात करते. परंतु थांबा आणि थोडा विचार करा की हे अनमोल आयुष्य तुम्हाला मिळालं. आपलं हृदय इतकं दुर्बल नाही की या संकटाच्या वादळाने खचून जाईल. कित्येक पराभव त्याने आजपर्यंत पचवलेत. आयुष्याला आलेली मर्ग झटकून टाकायची हीच खरी वेळ आहे. फेकून दे त्या निराशेला. आनंदाच्या अग्निकुंडामध्ये हताश होऊन चालणार नाही. तुमच्या उद्ध्वस्त आयुष्याचा आसुरी आनंद लुटणारे तुमच्या अवतीभोवतीच आहे. आता वेळ वाया घालवू नकोस. जीवनाचं सार्थक करायचं या प्रेरणेनं प्रचंड मेहनत कर. जेव्हा जग झोपलं ना तेव्हा उठ आणि आपली प्रचंड मेहनत चालू कर. जग जिंकण्याचा आत्मविश्वास तुझ्या उरात पेट घेऊ देत आणि बघ माझा यशाचं शिखर तू फार लवकर पादाक्रांत करशील. आयुष्यातला आळस झटकून प्रचंड मेहनत करायची आपल्या ध्येयासाठी. या शरीराची पर्वा करायची नाही, नसते मेहनत करायची. जेव्हा ध्येय गाठशील ना तेव्हा कळेल आयुष्य किती सुंदर आहे. धन्यवाद.